आपण रोज मोबाईलवर घड्याळात वेळ बघतो. पण कधी विचार केलाय का की ही वेळ अगदी इतकी परफेक्ट कशी असते? आणि हा जो सेकंड आहे तो नक्की आहे तरी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अणुघड्याळात म्हणजेच ॲटॉमिक क्लॉकमध्ये दडलेली आहेत. चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच अणुघड्याळाचं रहस्य उलगडूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया अचूक वेळेच्या शोधापासून, मग बघू सेकंदाची क्वांटम व्याख्या म्हणजे काय, अणुघड्याळ काम कसं करतं, त्याचे रोजच्या आयुष्यातले उपयोग काय आहेत, आणि पुढे जाऊन वेळेच्या मोजमापाचं भविष्य काय असू शकतं यावरही एक नजर टाकूया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपली वेळ इतकी अचूक का असते? आपण इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजे IST बद्दल ऐकतो, बरोबर? पण ही वेळ एवढी परफेक्ट कशी काय राहते? याचं उत्तर आहे अणुघड्याळ. हे असं घड्याळ आहे जे पृथ्वीच्या फिरण्यावर वगैरे अवलंबून नाहीये, तर ते थेट अणूंच्या दुनियेत काम करतं. आणि ह्या अचूकतेचं सगळं रहस्य दडलंय क्वांटम मेकॅनिक्समध्ये. चला तर मग समजून घेऊया की आजच्या काळात 1 सेकंड म्हणजे नेमकं काय. ओके, आता ही व्याख्या वाचायला थोडीशी अवघड वाटू शकते, पण एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला 1 सेकंद हा CesiUm-133 नावाच्या एका अणूच्या खास गुणधर्मावर ठरलेला आहे. म्हणजे बघा, हा अणू जेव्हा एका एनर्जी लेव्हलवरून दुसऱ्या एनर्जी लेव्हलवर जातो तेव्हा तो व्हायब्रेट होतो, म्हणजे कंपन करतो. आणि ही कंपनं इतकी स्थिर आणि कधीही न बदलणारी आहेत की शास्त्रज्ञांनी ठरवलं की याच कंपनांवर सेकंदाची व्याख्या करायची. आणि हा आहे तो मॅजिकल नंबर, 9,19,26,26,31,770. जेव्हा तो सीझियमचा अणू इतक्या प्रचंड वेळा व्हायब्रेट होतो तेव्हा पूर्ण होतो फक्त 1 सेकंड. विचार करा, एका अर्थी हे विश्वाचं सगळ्यात परफेक्ट असं पेंड्युलम आहे, आणि हे आहेत त्याचे टिकटॉक्स. ठीक आहे, पण मग प्रश्न येतो की अणूची ही कंपनं आपण मोजतो कशी? अणुघड्याळ नक्की चालतं कसं? चला, तेच आता पाहूया. थोडक्यात सांगायचं तर अणुघड्याळात हे 5 मुख्य भाग असतात. एक, जिथून सीझियमचे अणू येतात, मग एक मायक्रोवेव्ह चेंबर, एक मॅग्नेटिक फील्ड सिस्टम, एक डिटेक्टर जो बदलांना ओळखतो, आणि एक फीडबॅक सिस्टम जी सगळं काही कंट्रोलमध्ये ठेवते. हे बघा, इथे आपल्याला त्या सीझियम अणूचा पूर्ण प्रवास दिसतोय. सगळ्यात आधी सीझियमला गरम करून त्याची एक बीम म्हणजे किरण तयार केली जाते. मग एक मॅग्नेटिक फील्ड फक्त खास एनर्जी लेव्हलचे अणू पुढे पाठवतं. हे निवडलेले अणू एका मायक्रोवेव्हमधून जातात. आता गंमत इथे आहे, जर मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी एकदम बरोबर असेल तरच ह्या अणूंची एनर्जी लेव्हल बदलते. पुढे एक डिटेक्टर बसलेला असतो जो मोजतो की किती अणूंची अवस्था बदलली. जेव्हा सगळ्यात जास्त अणू बदलतात तेव्हा समजायचं की फ्रिक्वेन्सी परफेक्ट आहे. आणि जर ती थोडी जरी चुकली तर एक इलेक्ट्रॉनिक सिस्टम तिला लगेच करेक्ट करते, आणि ही प्रोसेस सतत नॉन-स्टॉप चालू राहते, ज्यामुळे घड्याळ अगदी अचूक राहतं. ओके, हे सगळं विज्ञान ऐकायला खूप भारी वाटतंय, पण एवढ्या अचूकतेचा आपल्या रोजच्या जगण्यात काय संबंध? त्याचा काही उपयोग आहे का? चला बघूया. अणुघड्याळाला जगातलं सगळ्यात अचूक घड्याळ म्हणतात. पण ते किती अचूक आहे याचा कधी विचार केलाय? हे ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही, पण अणुघड्याळात 30 कोटी वर्षांमध्ये फक्त 1 सेकंदाची चूक होऊ शकते. 30 कोटी वर्ष! म्हणजे डायनोसॉरच्या काळापासून जर हे घड्याळ चालू असतं ना, तरी आज ते 1 सेकंदाने सुद्धा मागे पुढे झालं नसतं. ही अचूकता खरंच अविश्वसनीय आहे. आणि हो, ही अचूकता फक्त मिरवण्यासाठी नाहीये. आपली जी भारतीय प्रमाणवेळ आहे म्हणजे IST, ती याच घड्याळांवर चालते. आपण गाडी चालवताना जे GPS वापरतो ते सॅटेलाईटवरून येणाऱ्या सिग्नल्सच्या वेळेवरच काम करतं. त्या वेळेत फक्त 1 नॅनोसेकंदाचा जरी फरक पडला ना, तरी आपलं लोकेशन कित्येक मीटर्सनी चुकू शकतं. इतकंच नाही तर आपले मोबाईल नेटवर्क्स, इंटरनेट आणि मोठमोठे सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स हे सगळं काही याच अचूक वेळेमुळे शक्य आहे. पण तंत्रज्ञान कधी एका जागी थांबत नाही, बरोबर? मग वेळेच्या या मोजमापाचं भविष्य काय असेल? सीझियम क्लॉक जरी स्टँडर्ड असलं तरी रुबिडियम आणि हायड्रोजनवर आधारित अणुघड्याळसुद्धा वापरली जातात. आणि आता तर एक नवीन टेक्नॉलॉजी येतेय, ऑप्टिकल ॲटॉमिक क्लॉक्स. ही घड्याळं प्रकाशाच्या खूप जास्त फ्रिक्वेन्सीवर काम करतात, आणि त्यामुळे ती सध्याच्या घड्याळांपेक्षा शेकडो पटींनी जास्त अचूक असणार आहेत. आणि यामुळे आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रश्नावर येऊन पोचतो. जसं जसं आपण वेळ आणखीन अचूकपणे मोजू शकू, तसतसं विज्ञानाची कोणती नवीन दारं उघडतील? गुरुत्वाकर्षणाचा वेळेवर होणारा परिणाम आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजेल का?
की या विश्वाची अजून काही रहस्य आपल्यासमोर उलगडतील? हा विचार करण्यासारखा प्रश्न नाही का?